परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा पनवेल एसटी डेपोला अचानक भेट। पनवेल महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज अचानक पनवेल एसटी बस डेपोला भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला। कोकणात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाचा असलेल्या या बस डेपोमधील विविध समस्या आणि त्रुटींची पाहणी केली। रखडलेल्या बीओटी प्रकल्पावर नाराजी। पनवेल बस डेपो हा बीओटी तत्वावर उभारण्याचे काम 6 वर्षांपूर्वीच मंजूर झाले होते, मात्र अद्यापही या कामाला पूर्णत्व आलेले नाही। या रखडलेल्या प्रकल्पामुळे प्रवाशांना बस सेवांचा लाभ घेताना मोठ्या अडचणी येत आहेत। या प्रकरणावर नाराजी व्यक्त करताना मंत्री सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून या प्रकल्पाच्या प्रगतीचा सविस्तर अहवाल मागवला आहे। पनवेल डेपोमधील पायाभूत सुविधा अत्यंत खराब अवस्थेत आहेत। प्रवाशांना बस थांबण्यासाठी जागेची कमतरता, बस स्थानकातील स्वच्छता आणि देखभाल याचा अभाव जाणवत आहे। पावसाळ्यात पाणी साचणे, सांडपाण्याची योग्य व्यवस्थापन नसणे आणि जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवाशांच्या गैरसोयी वाढल्या आहेत। राज्यातील इतर डेपोंचीही दयनीय अवस्था। मंत्री सरनाईक यांनी या भेटीत केवळ पनवेलच नाही तर राज्यातील इतरही एसटी डेपोची परिस्थिती दयनीय असल्याचे नमूद केले। त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रलंबित प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे आदेश दिले। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पनवेल ते खोपोली दरम्यान लालपरीचा स्वतः तिकीट काढून प्रवास केला। खूप साऱ्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये अवस्था अतिशय दारुणच आहे। हे जरी आपल्या रायगड जिल्ह्यातलं महत्त्वाचं स्थानक जरी असेल तरी ठिकठिकाणची परिस्थिती वेगवेगळी आहे, परंतु प्रश्न मात्र सारखे आहेत। प्रामुख्यानं महिला शौचालयाचे प्रश्न, पुरुष शौचालयाचे प्रश्न, थंड पाण्याची पिण्याची व्यवस्था, गरम पाण्याच्या आंघोळीची व्यवस्था, स्वच्छतागृहाचं म्हणजे ज्या पद्धतीनं स्वच्छता हवी आहे तशा प्रकारची कुठेही दिसत नाही आहे। अनेक प्रश्न ह्या प्रवाशांचे सुद्धा मी ऐकलेले आहेत, आमच्या कर्मचाऱ्यांचे सुद्धा ऐकलेले आहेत। त्यामुळे सिमिलर परिस्थिती प्रत्येक ठिकाणी आहे, परंतु हा म्हणजे मी आल्यानंतर आश्चर्यचकित झालो की अतिशय मोक्याच्या ठिकाणी जवळजवळ 36,000 मीटरची जागा आपली ही आहे। त्यापैकी 34,500 मीटर जागा ही आपल्या ताब्यात आहे। 1,500 मीटर जागा अजूनपर्यंत ताब्यात आलेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे। आणि बीओटी तत्वावर हे जे एसटी स्थानक आहे ते दिलेलं आहे ठेकेदाराला, परंतु त्या बाबतीत जी माहिती मी आता घेतोय, परंतु UDCPRचा जो नियम आला हे आता वर्षभरापूर्वी जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी नगरविकास मंत्री त्यांच्याकडे ती जबाबदारी होती, त्यामुळे UDCPRच्या तरतुदीनुसार प्रत्येक मोकळ्या भूखंडावर अतिशय चांगल्या प्रकारचा FS आहे। म्हणजे काही ठिकाणी तर बिल्डर तो वापरू शकत नाही एवढा FS दिला जातो। या ठिकाणी काही अडचणी सुद्धा निर्माण झाल्यात असं मला आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की आता एअरपोर्ट ऑथॉरिटीनं हाईट रिस्ट्रिक्शन ठेवलेले आहेत, त्यामुळे परमिशन सुद्धा उंचीच्या इमारतींना मिळाली नाही। तर त्या सगळ्या ज्या समस्या आहेत हे बघून मी पुढल्या महिन्यामध्ये ह्या ठेकेदार, आमचे संबंधित अधिकारी आणि त्यांच्या काही अडचणी आहेत का ह्या संदर्भात एक बैठक आमच्या मंत्रालयामध्ये लावू आणि काही रिवाईज करू प्लॅन। कारण जुने जे प्लॅन झालेले आहेत ते मला कुठल्याही प्रकारे माझ्या बुद्धीला न पटणारे प्लॅन आहेत। तर बऱ्याच ठिकाणी परिवहनचा फायदा कमी, परंतु ठेकेदार किंवा बिल्डरांचा फायदा जास्त, अशा प्रकारचे ते प्लॅनिंग केलेले आहे। तशी परिस्थिती इथे तर नाही ना, हे सुद्धा मला बघावं लागणार आहे। जास्तीत जास्त भविष्यामध्ये 60 वर्ष जर आपल्याला बीओटी तत्वावर किंवा PPP तत्वावर जर ह्या सेवा डेव्हलपरकडनं किंवा ठेकेदाराकडनं जर बनवून घ्यायच्या असेल तर 60 वर्षाचा विचार करून करावा लागेल, आत्ताचा विचार करून चालणार नाही। मी अधिकाऱ्यांना ही सुद्धा माहिती आता दिलेली आहे की जरी बीओटीवर ठेकेदाराला दिलं असेल तरी लोकांच्या ज्या सुविधा म्हणजे पिण्याचं पाणी, प्रत्येकजण काय बिस्लरी विकत घेऊ शकत नाही, मिनरल वॉटरची बॉटल तो विकत घेऊ शकत नाही। त्यामुळे त्यांना थंड पिण्याचं पाणी, आमचे जे एसटी कर्मचारी नाईट शिफ्ट करतात त्यांना आंघोळीसाठी किमान गरम पाण्याची व्यवस्था, त्यांना व्यवस्थित झोपायला गादी किंवा बंक बेड, उशा, चादर, ह्या गोष्टी, पंखे, लाईट, ह्या गोष्टी सामान्य प्रश्न आहेत। ते काही मोठेही नाही आहेत की लगेच करू शकणारे असे प्रश्न आहेत, ते आधी द्या। स्थानिक लेवलला आमच्या अधिकाऱ्यांनी ह्या 3-4 गोष्टीची जरी पूर्तता केली तरी प्रवाशांची जी फार मोठ्या प्रमाणात होणारी गैरसोय आहे ती टाळली जाईल। सर, तुम्ही आज येणार आहे ते समजल्यानंतर पूर्वतयारी चालू झाली, चांगलं वाटलं प्रवाशांना सुद्धा, एक दिवसाचा काय होणार नाही, पण काय आहे, आमच्या पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जेव्हा मी ठाण्याच्या खोपट आगाराची पाहणी केली त्याच वेळेस त्यांनी माझं कौतुक करून मला सांगितलं की आपल्याला फक्त ठाण्याचं बघायचं नाही, आपल्याला पूर्ण राज्याकडे लक्ष द्यायचं आहे। आणि तुम्ही
दर आठवड्याला 15 दिवसातनं एकेका आगाराला भेट द्या. मी आज आता दुसऱ्या बसनीच एस टीने प्रवास करून खोपोली आगाराला पण भेट देणार आहे. तर आज ते 2 ते 3 आगार घेणार आहे मी आणि प्रत्येक ठिकाणी राज्यातल्या विविध जिल्ह्यामध्ये जाऊन त्यांचे काय प्रश्न आहेत, त्यांच्या काय समस्या आहेत ते सोडवण्याला प्राधान्य देणार आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की ज्या काही सुविधा आपल्याला हव्या आहेत त्या सुविधा आपण एकत्रितपणे सगळ्या आगारांचा विचार करून काय भविष्यातील योजना ह्या आखता येईल आणि प्रवाशांना कशा सुविधा देता येईल. प्रामुख्याने एस टी कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते फार छोटे छोटे प्रश्न आहेत. जर योग्य प्रकारे त्याचा विचार केला तर ते प्रश्न सुटू शकतील. असे तर आमच्या एस टीच्या कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडनं जे हवं आहे ते काम करून प्रवाशांना कशा जास्तीत जास्त सुविधा देता येईल ते आम्ही त्याला प्राधान्य देणार आहोत. ही जबाबदारी माझ्यावर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी टाकलेली आहे. मला वेळ पण आहे आणि अतिशय चांगलं खातं आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील.